हॅलो फ्रेंड्स. आता आम्ही जात आहोत तुळजापूरला. आता आम्ही जाणार आहे पुणे टू सोलापूर बाय ट्रेन, त्यानंतर मग बसने जाणार आहे. तर चला तुम्हाला तुळजापूर फिरून आणते. लेट्स गो. आणि आता आम्ही इथे जात आहोत स्टेशनवरती, पुणे स्टेशनवरती. आणि आता आम्ही इथे गाडीवरती आहोत. आता इथे मी आलेले आहे स्टेशनवरती आणि इतकी थंडी आहे. त्याच्यामुळे इतकं सगळं असं पॅक केलेलं आहे. प्लॅटफॉर्म नंबर 6वरती. आणि आता आम्ही जात आहोत. आत्ता किती वाजलेत माहिती आहे का? रात्रीचे डॉट 12:15 वाजले. आत्ता चालू आहे अनाऊन्सिंग. आमच्या फ्रेंडचं अनाऊन्सिंग चालू आहे. फ्रेंड्स आम्ही आता आलेलो आहे स्टेशनवरती आणि आता आम्ही रेल्वे बघत आहोत. रेल्वे आलेली आहे. आमचा डबा जो आहे तो बघतोय आम्ही. अनाऊन्सिंग केलेली आहे. आणि आता इथे आमची ट्रेन आलेली आहे आणि आता आम्ही इथे बघत आहोत की आमचा डबा कुठे आहे ते. आणि डबा मिळाल्याच्या नंतर आता आम्ही इथे पुढे लगेच ट्रेनमध्ये चढणार आहे आणि आमचा प्रवास चालू होणार आहे. लेट्स गो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आणि आम्ही आता आलेलो आहे तुळजापूरच्या इथे आणि आत्ता वाजलेले आहे सकाळचे 7. बघू शकता किती सुंदर वातावरण आहे. खूप छान वातावरण आहे. आणि आम्ही ना आता इथे मस्त फोटो सेक्शन करतोय. तर आपण एक फोटो काढूयात. आणि आता आम्ही जात आहोत दर्शन घेण्यासाठी. जाऊन वगैरे झालो, आम्ही फ्रेश झालो मस्त. इतकं सुंदर वातावरण आहे ना, असं वाटतंय की आत्ता सकाळचे वाजलेले आहेत 6, पण ॲक्च्युली आता झालेले आहेत 7. मस्त आणि प्रसन्न वातावरण आहे. आणि 7 वाजता एवढी गर्दी इथे तुळजापूरमध्ये. खूप छान वाटतं. मस्त खूप छान परिसरामध्ये वाटते. खूप पॉझिटिव्ह वाईब्स लावले भाग्याची इथे प्रत्येक ठिकाणी. चला आता आपण मस्तपैकी दर्शन घेऊयात. सकाळी फ्रेश मूडमध्ये, सकाळी फ्रेश वातावरणामध्ये सगळेजण फोटो काढतात. आता चला मी पण एक छानपैकी फोटो काढते आणि तो तुमच्यासोबत नक्की शेअर करते. आता आम्ही आलेलो आहे उजव्या सोन्याच्या गणपतीच्या इथे आणि बघू शकता पाठीमागे गर्दी. तर चला आता आपण गणपती बाप्पांचं मस्त दर्शन घेऊया. तिथे आहे श्री गोमुख तीर्थ. चला जाऊया. चला आता आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे. 7 वाजता सुद्धा केवढी गर्दी आहे ना. 9 नंतर तर खूपच जास्ती गर्दी होते है ना. आता आम्ही दर्शन रांगेत जात आहोत. मंडपाकडे जाण्याचा मार्ग. इकडे मुखदर्शन आहे. आता आम्ही लवकर आलो आहे, त्याच्यामुळे आम्ही जाणार आहोत धर्मदर्शन करण्याकरता. इथे सगळी माहिती लिहिलेली आहे आणि हा आहे जाण्याचा मार्ग. धर्मदर्शन व मुखदर्शन कडे जाण्याचा मार्ग मोफत दर्शन मार्ग. तर हे मोफत आहे दर्शन, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा चार्ज इथे घेत नाही. आणि आता आम्ही लवकर आल्यामुळे जात आहोत धर्मदर्शन घेण्याकडे. ते वाव किती सुंदर हत्ती आहे चांदीचा. धर्मदर्शन खाली आहे. आता आम्ही जात आहोत धर्मदर्शन घेण्याकरिता. तर आता रांगेत लागणार आहे आम्ही. आता इकडे बघू शकतो आत्ता आय थिंक आरती चालू असेल, त्याच्यामुळे दरवाजा तिथे बंद केला आहे. ते ओपन होईलच काहीच वेळामध्ये. त्यानंतर मग 1 बाय 1 दर्शन चालू होईल. आता आम्ही आलेलो आहे फायनली देवीच्या खूप जवळ आणि तो दर्शन घेतो आम्ही. चला आता तुम्ही दर्शन घ्या. सो फ्रेंड्स, आमचं खूप सुंदर दर्शन झालं. इतकं छान
छान दर्शन झालं आमचं, काय सांगू तुम्हाला. तर आता आम्ही इथं आलेलो आहे बाहेर मंदिराच्या, गोंधळ पूजा आहे त्या ठिकाणी. आणि आता ते जे पीठ मीठ वगैरे घालतात ना, सो त्या ठिकाणी आता आम्ही जाऊन दर्शन घेतो. त्यानंतर परत इथे बसणार आहे आणि थोड्या वेळी बसणार आहे. सो चला आता आपण इथे यज्ञ मंडप आहे त्या ठिकाणी दर्शन करूया. तर ना आम्ही आता इथे वरती येऊन बसलेलो आहे आणि इतकी गर्दी आहे, काय सांगू तुम्हाला. इतकी गर्दी आहे ना, सकाळी 7 सव्वा 7 वाजतात तशी, तर एवढी गर्दी आहे. आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं सकाळच्या वेळेला. छान झालं आमचं दर्शन, पण एकदम फास्ट झालं, कारण की खूप फास्ट दर्शन चालू होतं त्याच्यामुळे. आणि तुम्हाला आता मी जे मंदिराच्या साईडचा जो परिसर आहे ना तो दाखवतो. तर आपण तिथून मंदिरातून बाहेर पडलो आणि इथे इथे समोर गोंधळ पूजा असते. हा यज्ञ मंडप आहे आणि तिथून आपण आतमध्ये दर्शन घेण्याकरता रांगेतून असं लागलेलं होतं. त्यानंतर मग इकडे आतमध्ये मंदिरात यायचं असं दर्शन करण्याकरता. आणि गर्दी किती आहे बघू शकता. आणि हे सर्वजण दर्शन घेऊन बसलेले आहेत भक्त लोक. तर फ्रेंड्स, आता आम्ही प्रदक्षिणा मारत आहोत. आता जास्तच आम्ही तेल अर्पण केलं आणि खूप छान वाटतंय. आता आम्ही प्रदक्षिणा मारत आहोत. आता आपण श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर यांचं दर्शन घेणार आहोत आणि श्री मंदारी मार्तंड मंदिर यांचं पण दर्शन घेणार आहोत. इथे जर तुम्हाला जागरण गोंधळ करायचा कार्यक्रम करायचा असेल आणि ते आहे श्री छत्रपती शिवाजी यांचं राजद्वार. तर आता आपण इथे दर्शन घेऊया. ना पुढे एक चिंतामणी डावा नकार सुकनावती उजवा होकर असं आहे. आपण ते बघूयात एकदा काय आहे ते. अभिषेक करणाऱ्यांची लाईन आहे ना ती. दर्शन अवधूत चिंतन श्री गुरुदेव त्यांचा पाळणा. आणि फ्रेंड्स, अजून एक पुढे आहे, तर ते म्हणजे जर तुम्हाला देवीला नेसवलेली वस्त्र प्रसाद म्हणून जर पाहिजे असेल तर तेही इथे मिळतं. मला ते दुकान दाखवते. अगदी मंदिराच्या समोरच आहे, आतमध्येच आहे परिसरामध्ये. तर ते इथे आहे. सर्व देवीला नेसवलेल्या साड्या इथे भेटतात. आपण आलेलो आहे मंदिराच्या बाहेर. इथे सुद्धा पूजेचं साहित्य मिळतं आणि खूप छान चिरमुरे. तर आता इथे आम्ही आलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी आणि चला तुम्हाला दाखवतो. सध्या तरी ठेचा, शेंगदाण्याची चटणी, लोणचं, कोशिंबीर, बटाट्याची भाजी आणि मटकी असं आलेलं आहे. आता पुरी येतील गरम गरम. सो हा सर्वांनी पण तेच घेतला आहे, मी तेच घेतला आहे. सो फ्रेंड्स, खूप टेस्टी आहे ना आला ते पण करायचं.
मस्त एकदम रिजनेबल रेटमध्ये. आणि आता इथे आम्ही जात आहोत बाळ्याच्या खंडोबाला दर्शन घेण्यासाठी. ॲक्च्युली बाळ्याचा खंडोबा खूप जवळ आहे सोलापूरपासून, अराऊंड 3 ते 4 किलोमीटर आहे. सो चला मग जाऊयात आपण बाळ्याचा खंडोबा दर्शन घेण्यासाठी. सो फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहे बाळ्याच्या खंडोबाच्या येथे, जे की सोलापूरपासून फार जवळ आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे खूप छान असं म्हणजे ते साहित्य वगैरे इथे सुद्धा मिळतं. मस्त फुलं, नारळ, ओटीचं साहित्य वगैरे मिळतं. असं आता आम्ही जातो दर्शन करण्यासाठी. 30 रुपयाला आहे का? त्याच्यामध्ये लहान पण असतं ना? अजून कमी पाहिजे. हां, ते घेऊ. हां, 10 जास्त लागत नाही, उगाच शिल्लक राहतं. हो. सो आता आम्ही हा भंडारा घेतोय. महत्त्व असतं या भंडाराचं. आणि आता आपण आलेलो आहोत बाळेचा खंडोबा येथे. आणि इथे बघू शकता आपण जस्ट इथे मंदिर परिसरामध्ये आलेलो आहे. आणि इथे मंदिर समोर बघू शकता किती सुंदर आहे. जय मल्हार असं आहे इथे. आणि इथे आजूबाजूला खूप सुंदर असे पूजेचं साहित्य, पेढे वगैरे असं खूप छान छान काय काय भेटतं. सो चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊया दर्शन घेण्यासाठी. सो फ्रेंड्स, आता आम्ही जात आहोत आतमध्ये मंदिरामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी हे का सगळ्यात अडकवलेलं आहे, कारण की इतकी थंडी आहे ना, काय सांगू शकतो तुम्हाला. त्याच्यामुळे हे सतत मी काढायला लावत असते. थोडंसं मंदिरात आले की फक्त काढत असते. सो चला आता आपण दर्शन घेऊया. इथे सुद्धा भरपूर गर्दी आहे, लाईन लागली अक्षरशः. सो चला आता आपण दर्शन घेऊया खंडोबा भगवंतांचं. घेतलं का दर्शन? हरे 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 राम तर आमचं खूप सुंदर दर्शन झालं. आणि आता आम्ही प्रदक्षिणा मारत आहोत. भंडारा उधळायचा असतो, आता आम्ही ते करतोय. ट्रिप आली वाटतं ना लहान मुलांची, है ना, त्यामुळे थोडीशी लहान लेकरांची गर्दी दिसते. इथे बघा भिंतीवरती किती उधळला आहे भंडारा. बघा ना किती रांग आहे मोठी. पण आपलं फार लवकर झालं ना दर्शन, फास्टमध्ये. भंडारा कसा उधळला मंदिरावरती, तिथे मान असतो तो. आम्ही आता बसलेलो आहे ट्रेनमध्ये. इतकं मस्त वाटते ना ट्रेनमध्ये. आमचं आम्ही रिझर्वेशन केलेलं होतं आधीच. आणि मस्त बघा आता आम्ही आमच्या सीटवरती येऊन बसलो. माझी विंडो सीट आहे, मस्त एकदम सीन वगैरे बघत, बाहेरचं नेचर बघत छानपैकी प्रवास माझा होईल. आणि साहेब तिथे बसलेले आहे. आणि मी तुम्हाला ट्रेन ओव्हरऑल कशी आहे दाखवतो. ट्रेनमध्ये बसल्यानंतर मला असं वाटतं की आपण एरोप्लेनमध्येच बसलो आहे. वाटते की रस्त्यावरचं प्लेन आहे हे, असं वाटतं की ट्रेनमध्ये बसल्याच्यानंतर.
थोडक्यात ही ट्रेन आहे ना, तर ती वंदे भारत ट्रेन आहे ना, तशीच वाटते थोडीफार, हो ना? तशीच आहे, लक्झरियस वगैरे तशीच आहे. आणि एरोप्लेनचं कसं असतं, असंच मोठी विंडो असते आणि अशा सीट्स असतात. ओव्हरऑल सगळं सेम आहे. वरती सामान ठेवायला पण असंच असतं. फक्त आता आम्ही जात आहोत विमानाने पुण्याला, सोलापूर पुणे बाय प्लेन. तर असा आमचा प्रवास असणार आहे. चला आता ट्रेन जेव्हा स्टार्ट होईल त्यावेळेस मी तुम्हाला प्रवास आमचा दाखवेल. अजून एक नवीन ट्रेन आता जस्ट लॉन्च झालेली आहे तिथं. आझादी का अमृत महोत्सव, नवीन इंजिन आलं आहे. मस्त आहे ना. त्याच्यामध्ये पेट्रोल नेतात ना. पेट्रोलची ट्रेन आहे ही. पेट्रोल इकडून तिकडे कॅरी होत असते याच्यामध्ये. सो फ्रेंड्स, तुम्हाला एक माहिती द्यायची होती. तर इथे जेवण करण्यासाठी ना छानपैकी डायनिंग टेबल कसं असतं ना छोटासा, तसं आहे. इथे पाण्याची बॉटल ठेवायला पण आहे आणि प्रत्येकाला स्विच पण आहे, बघू शकता. इथे स्विच असे नंबर पण आहेत जर काही तुम्हाला कॉल करून बोलवायचं असेल वगैरे. आणि आतमध्ये अतिशय स्वच्छ आहे, खूप क्लीननेस आहे प्रॉपरली. कुणीही या रेल्वेमध्ये एंट्री करत नाही अदरचा माणूस. सो फ्रेंड्स, आता ट्रेन सुरू झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते आता ट्रेन सुरू झाल्याच्या नंतर किती छान वाटतं विंडो सीटच्या आहेत. शेअर करायचं आहे तर ते म्हणजे हे बघा, ह्याला असं कर्टन पण आहे. सपोज जर बाहेरून ऊन यायला लागलं किंवा खूप जास्त प्रकाश यायला लागला, सो तुम्ही असं कर्टन्स पण लावू शकता. सो मला हे खरंच खूप आवडलेलं आहे. मस्त आहे ट्रेन. आणि आमचे सर रीडिंग चालू आहे त्यांचं. त्यांना अशा ठिकाणी पुस्तक वाचायचा खूप छंद आहे आणि अशा ठिकाणी जर ते छंद सोडणार नाही. चला असो, प्रत्येकाची आवड असते. मला ट्रेनमध्ये खायला आवडतं, सो मी एन्जॉय करते खाण्याचा. हे एन्जॉय करत आहे पुस्तक वाचण्याचं. आणि पाठीमागची लोकं झोपलेली आहेत आणि आपण मस्तपैकी बाहेरचं सीन बघत बघत छान छान खाऊया. चला या तुम्ही सुद्धा खायला खट्टा मिट्टा. सो फ्रेंड्स, आता इथे मी विंडो सीटच्या इथे बसून मस्तपैकी एन्जॉय करते, मस्तपैकी सीन बघते. सो आता या ब्लॉगला मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. भेटूयात लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. बाय.